निखिल मिरगल। माझ्या आणखीन एका इन्फॉर्मेटिव्ह आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये मित्रांनो तुमचे पुन्हा एकदा स्वागत करतो। मित्रांनो, आज आहे करंबेळे गावचा होम आणि या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला करंबेळे गावचा होम कशा प्रकारे लागतो ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवेन। व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका। मित्रांनो, आज करंबेळे गावचा होम आहे आणि आता आपल्यासोबत तुम्ही जी मंडळी बघताय ना ती आहेत करंबेळे गावाची आणि या मंडळींचं पण एक पथक आहे, एक फेमस पथक आहे, पालखी नृत्याचं पथक आहे। श्री गांगोबा देवी पालखी नृत्य पथक करंबेळे या नावाने यांचं पथक आहे आणि आज आहे ना करंबेळ्यामध्ये संध्याकाळी तुम्हाला पालखी नृत्य सोहळा देखील पाहायला मिळणार आहे। बघा, आपले मित्रमंडळी आहे ती आणि ही तुम्हाला संध्याकाळी पाहायला मिळते। पालखी नृत्य स्पर्धा आणि त्या स्पर्धेचं मैदान कशा प्रकारे असतं ना त्याचा एक तुम्हाला शॉर्ट या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पुढे दाखवतो। श्रीदेव गांगोबा वाघजाई आई निनावी देवीची पालखी। मित्रांनो आहे ना, होम लागण्यापूर्वी आहे ना अशा प्रकारे आहे ना इथे तयारी करतात। बघा, हे काका आहे ना म्हणजे जिथे होंबाची पूजा करणार तिथे आहे ना सारवण करतात आणि तिकडे तुम्ही बघताय ना ते काका आहेत ना पूर्ण म्हणजे होंबाच्या बाजूला पूर्ण त्याने कचरा काढला आहे। चारही साईडला आहे ना पूर्ण होंबाच्या पूर्ण राऊंड आहे ना त्यांनी साफसफाई केली। होंबाच्या समोर आहे ना बरोबर इथे ना सारवण केले आणि आहे ना इथे म्हणजे करंबेळे गावची एक प्रथा आहे, इथे ना होम लागण्यापूर्वी आहे ना होंबाच्या समोर आहे ना होंबाची पूजा वगैरे केली जाते। या व्हिडिओमध्ये पुढे तुम्हाला आहे ना ते म्हणजे सर्व विधी कशा प्रकारे केल्या जातात आणि होम कशा प्रकारे लावला जातो हे तुम्हाला मी आहे ना या व्हिडिओमध्ये पुढे दाखवेन। बघा, इथे आता होंबाच्या बरोबर पुढे सारवण झालं आहे।
कुठलं ते तुमचं सामान ते परत नाही मग तिथे हाताजवळ तुम्हाला त्याचं तांब्यात पाणी ताट पुढे बस हां सुरू ओम केशवाय नमः ओम नारायणाय नमः ओम माधवाय नमः ओम गोविंदाय नमः वैष्णवे नमः मधुसूदनाय नमः ओम पद्मनाभाय नमः मंगलाय नमः सर्वदाय निरितोपचार द्रव्ये पूजनमङ्कर्षण नमस्ते आचम्यता जगन्नाथ मया दत्तैवक्तितः पुष्पाणि परिगृह्यतामक्षतामक्षितामेन विराजितमया निवेदितः वक्तापीठो माल्यादिनी सुगन्धिनी मालत्यादि वै प्रभूमया सुतानि पूजार्थे पुष्पाणि प्रतिगृह्यताम्